नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्या संदर्भात हणेगाव ते देगलूर पदयात्रा काढून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर। सिद्धेश्वर मंदिर करडखेड येथील महादेव मंदिरापासून थेट उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या आदेशानुसार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सोमवारी हणेगाव ते देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून दिनांक 5 ऑगस्ट 2025 मंगळवार रोजी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांना वृद्धापकाळात मानधन मिळणे व निराधार मानधनात वाढ करणे, देगलूर ते हणेगाव मानूर रस्त्याचे काम तातडीने करणे, सोयाबीन पिकाला वाढीव दर मिळणे, हणेगाव येथे राष्ट्रीय बँक शाखा सुरू करावी, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामे त्वरित पूर्ण करावी आदी मागण्यांसंदर्भात शासन दरबारी पोहोचवण्यासाठी पवित्र श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी टाळ व मृदुंगाच्या गजरात हर हर महादेवाच्या जयघोषात वरील मागण्यांसाठी शेतकरी, मजूर, कष्टकरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व मित्रपक्षाच्या सहकार्याने हणेगाव येथील सिद्धेश्वर मंदिरापासून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली असून हणेगाव बस स्थानकावर शिवसेना व मित्रपक्षाचे नेते मंडळींनी या भाजप सरकारच्या धोरणावर आपला रोष व्यक्त करत विविध मागण्यांचा पाढा वाचला आणि शेतकऱ्यांच्या सन्मानात शिवसेना मैदानात जयघोषात भजन कीर्तन करत देगलूरकडे यात्रेला सुरुवात केली। श्रावणी सोमवार निमित्त वाटेतील करडखेड महादेव मंदिरात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट 2025 रोजी देगलूर येथून पोहोचून उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन वरील विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख दयालगिरी, तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे, उपतालुका प्रमुख उत्तम अन्सापुरे, दिलीप इनामदार, विवेक पडकंटवार, काँग्रेस पक्षाचे हज्जूशेठ चमकुडे, राष्ट्रवादी पक्षाचे अमोल देशमुख, डॉक्टर विजयकुमार धुमाळे, दिलीप बंद खडके, खुतमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच बालाजी चोपडे, प्रवीण इनामदार, प्रशांत पाटील, भागवत पाटील, सोमूरकर, हणेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुजीबउद्दीन चमकुडे, ग्रामपंचायत सदस्य वसंत आडेकर, यादव सूर्यवंशी, कैलास येसगे, किशोर आडेकर, सुधाकर टोके आदी जण उपस्थित होते। यावेळी अनुसूचित काही प्रकार घडू नये म्हणून मरखेल ठाण्याचे प्रमुख रवींद्र हुंडेकर, विलास पवार, दत्तात्रय पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी महादेव उप्पे, देगलूर, नांदेड।